दहा चमचे मी ओतले आहे. 10 चमचे तुम्ही पण मोजले असतील. दोन्ही याच्यामध्ये मी 10-10 चमचे टाकलेले आहे. तुम्हाला इकडनं खाली पाणी येताना दिसत असेल मातीचं. कोरडी माती, ओली माती दिसते का? जवळ बसलेल्यांना दिसेल, लांबच्या यांना दिसणार नाही. ह्या ग्लासामध्ये आपण भुवस्त्र वापरलं होतं. ह्या ग्लासामध्ये आपण खत वापरलेलं आहे. याच्यामधलं पण पाणी जिरतं, याच्यामधलं पण पाणी जिरतं. पण कोणी पण एक उठून जर उभं राहून बघितलं तर इथलं पाणी साचलेलं, इथलं पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. आणि इथलं पाणी जेव्हा फास्ट ॲब्झॉर्प्शन होतं जास्त पावसामध्ये, तर काय होतं माहिती का, ही माती पण पूर्ण गाळ होऊन जाते, म्हणजे भुसभुशीत होते. जेव्हा 1 एकरमध्ये 100 गांडूळ सोडले तुम्ही, खालीवर होती जेवढी माती भुसभुशीत होते तेवढी ही 4 किलोची बॅग तुमची, 2 किलोची बॅग म्हणजे एकरी 4 किलो आपलं जमीन भुसभुशीत करण्याचं पण काम करतो. याच्यात नाही एकाने कोणी उभं राहून बघू शकता, पूर्ण माती प्लेन झालेली. लक्षात येते तुम्हाला? तुम्ही उभं आहे याच्यामध्ये ढेकळं तशीच आहे. कारण हे खत आहे काय करतं, तुमची जमीन ही चिगटा तयार करतं. ढेकळं विरघळत नाही, ते वाढवण्याचं काम करतं. जर तुमची माती पूर्ण प्लेन आणि वापसा सिच्युएशन, वापसा म्हणजे 2-3 दिवसांनी रान सुकतं थोडंसं, ओलं सुकं असं, तर त्या सिच्युएशनमध्ये जर हे 2 ग्लास तुम्ही पलटी मारले तर याचं पूर्ण भुसभुशीत तुमच्या हाताला बिलकुल चिकट लागणार नाही. आणि याचं जे आहे पूर्ण चिकट लागतं. म्हणजे पुढच्या 8 तासानंतर तुम्ही हे चेक पण करायचं आहे. कोणी पण येऊन, हे ग्लास इथंच राहणार आहे. ठीक आहे. आपण पाणी 14 चमचे मोजले. अजून आपण 2 चमचे मोजू आणि त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये मी हे चेक करायला देणार आहे, कोणती माती मऊ झाली कोणती कडक आहे. तोपर्यंत याचे डेमो घेऊया आपण.